आतापर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट केले नाही असे असून सुद्धा 2004 चा शासन निर्णय मराठा कुणबी मराठा हे बसविण्यात आले। गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे। ओबीसी नेत्यांच्या मालमत्तेची जाळपोळीची, नुकसानीची व तोडफोडीची आम्ही जाहीर निषेध करतो असे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी। मोठ्या भावाला तुम्ही आरक्षण द्या, आमची ना नाही, पण आम्हाला साबूत ठेवून तुम्ही मराठा समाजाला तुम्ही आरक्षण द्या। मराठा समाजाला आरक्षण या देशात 19% आहे, त्यामध्ये 400 जाती समाविष्ट आहे आणि 1931 च्या नोंदणीनुसार मराठा समाज त्यावेळेस आपला ओबीसी समाज हा 52% होता। आता 2023 मध्ये हा 70% पर्यंत झाला आहे। तरी सुद्धा या ओबीसी समाजाला आरक्षण हे तुटपुंज आहे, बिलकुल छोटंसं दिलेलं आहे बिलकुल। आणि ओबीसी समाज हा आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या सगळा मागासलेला आहे। या समाजावर दडपशाहीचा वापर करून, तोडफोडचा वापर करून मागे राहायला भाग पाडला। आणि मी ओबीसी समाजाला आवाहन करतो की ओबीसी समाज हा एकत्र आला पाहिजे। येत्या निवडणुकीमध्ये आपला ओबीसी समाज चे लोक फार तुटपुंजे लहान पदावरचे अधिकारी आहेत किंवा नेते आहेत। तो ओबीसी समाजाला माझी विनंती आहे की ओबीसी समाज जर एकत्र आला तर येत्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाची क्रांती हे मतपेटीतून दाखवली पाहिजे। म्हणजे भारताच्या संसदेत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आपले 70% खासदार आणि 70% आमदार येतील। महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग, मी संजय हिंगासपुरे, विभागीय अध्यक्ष। आजपर्यंत मागास वर्ग आयोगाने मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केले नाही, तरीसुद्धा शासन 2004 चा शासन निर्णय मराठा कुणबी मराठा हे बसवण्यात आले, पण गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने हा फेटाळला। ओबीसी समाजाची भूमिका ही आमच्यासाठी मोठ्या भावाची आहे, पण आमचं असं मत आहे ओबीसींचं की राज्यामध्ये मराठा समाजाचा मंत्रिमंडळात मोठा भाग आहे आणि ओबीसीचा फार कमी भाग आहे। त्यामुळे ओबीसीच्या लोकांना त्रास न होता, कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या मालमत्तेची हानी न होता, कोणत्याही प्रकारच्या त्यांना त्रास न देता आपण मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण मागितलं पाहिजे, असं मी तुमच्या मार्फत मी सरकारला विनंती करतो आहे। आणि ओबीसी समाज हा जवळपास 70% भारतात आहे आणि त्याला आरक्षण 19% आहे। तुटपुंजे आरक्षण आहे, अतिशय कमी आरक्षण आहे। फार कमी लोक ओबीसी समाजातले महानगरपालिका असेल, विधानसभा असेल किंवा भारतातली संसद असेल, या ठिकाणी फार कमी लोकांना प्राधान्य मिळतं। आणि ओबीसी समाजाला मी एक सांगू इच्छितो की आता वेळ आहे आपली ओबीसी समाजाची एकत्र होण्याची आणि मतपेटीतून आपला अधिकार दाखवण्याची। ओबीसी समाजाने मतपेटीतून ओबीसींसाठी जर आपला अधिकार दाखवला तर आपले 70% आमदार आणि 70% खासदार महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये जातील। तरी ओबीसी समाजांना कायद्याच्या चौकटीत राहून आपण आपलं काम केलं पाहिजे। कोणत्याही नेत्याची ओबीसी समाजाच्या मालमत्तेची जाळपोळ, नुकसानीची तोडफोड याचा आम्ही जाहीर निषेध करतो।